उजनीच्या याच पाणलोट क्षेत्रात काल संध्याकाळी 6 वाजता बोट पलटली आणि तब्बल 6 जण बुडाले। त्या 6 जणांचा 22 तासानंतरही शोध लागलेला नाही। अर्थात NDRFची पथके, खाजगी पाणबुड्यांची पथके, त्याचबरोबर प्रशिक्षित जवानांची पथके या ठिकाणी सकाळपासून कार्यरत आहेत, परंतु 22 तास उलटले तरी ह्या 6 जणांचा शोध लागलेला नाही आणि दुपारनंतर नातेवाईकांचा धीर खचू लागलेला आहे। नातेवाईक प्रशासनाशी हुज्जत घालताना दिसत आहेत की आमची माणसं आमच्या हाताला लागली पाहिजेत, कारण या धरणामध्ये मास्यांचं प्रमाण मोठं आहे। 25-25, 40-40 किलोचे मासे आहेत। अशा परिस्थितीमध्ये वेळ लागता कामा नये अशी नातेवाईकांची भावना आहे। त्यांनी कर्मचारी अधिकारी वाढवण्याची मागणी केलेली आहे। त्यावर प्रशासनानं उत्तर दिलं की ही जी प्रशिक्षित पथकं आहेत ती खास पाण्यामध्ये काम करतात, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या आणि हे जास्तीत जास्त लवकर संपवायचं आमचं पण उद्दिष्ट आहे। त्यामध्ये कुठेही अशी भावना नाही की कुणीही या ठिकाणी वेळ घालवत नाही, परंतु 22 तासापेक्षा जास्त वेळ लागल्यामुळं हे नातेवाईक आक्रमक झाले। त्यात सकाळी माढ्याचे आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली, तेव्हा त्यांनी NDRFच्या पथकाच्या बोटीतून प्रवास करून पलीकडच्या बाजूला जे करमाळा तालुक्यातलं कुगाव गाव आहे त्या ठिकाणी त्या बुडीत व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थ थांबलेले आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। ते काही लोकांना पटलेलं नाही की तुम्ही या बोटीतील कर्मचारी वाढवा, बोटींची संख्या वाढवा, परंतु तुम्ही खासदाराला बोट का दिला असाही प्रश्न त्यांनी विचारला। त्यावरूनही नागरिक संतप्त झाले होते। छोट्या छोट्या कारणावरून लोकांचा संयम थोडासा खचताना दिसतो आहे आणि त्याच्यामुळं इथं थोडंसं वातावरण तणावपूर्ण दिसतं आहे। एकंदरीत 22 तास झाल्यानंतरही आपली माणसं आपल्या हाताला लागत नाहीत, म्हणून नातेवाईक देखील त्यांचा संयम सुटायला लागलेला आहे। आता आम्ही देखील याच पाणलोट क्षेत्रामध्ये आहोत की ज्या ठिकाणी हे सगळं काम चालू आहे। विविध ठिकाणची छोटी छोटी परीघ तयार करून NDRFची पथकं छोट्या छोट्या ठिकाणी याचा शोध घेत आहेत। त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांनी आणि मच्छीमारांनी आणखी एक प्रयत्न केलेला आहे। वडापच्या साह्यानं मासेमारी करतात, त्या वडापचे मोठं जाळं आणून या ठिकाणी काही हाताला लागते का असा त्यांचा प्रयत्न, कारण वडाप हे नावाचं एक मासेमारीचा एक वेगळा प्रकार असतो ज्या ठिकाणी 25 ते 70 लोकांपर्यंतचा हा खेळ असतो, त्याला खेळ म्हणतात आणि त्याच्यामध्ये मासेमारी केली जाते। खूप मोठं जाळं असतं हे, ह्या जाळ्यामध्ये जर हे सगळे हाती लागले तर पाहावेत असाही प्रयत्न केला जातो आहे। स्थानिक मच्छीमार आहेत, स्थानिक ग्रामस्थ आहेत, या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे सगळं काम चाललं आहे। अजूनही हा शोध सुरूच आहे आणि त्याच्यामुळं सगळेजण चिंतेत आहेत।